रामकृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे हरे जय राम हरे हरे जय राम हरे जय राम हरे हरे जय राम आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता 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 माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरित वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबात अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होते जे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरित वाटे दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा मने मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा हरे माझ्या दैवा पार नाही हरे माझ्या दैवा पार नाही हरे माझ्या दैवा पार नाही मने मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची हरे मज घडो त्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरे माझ्या दैवा पार नाही हरे माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक हरित वाटे देवा हरे वाटे देवा हरे वाटे देवा पार कुमार पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार आपुलिया हिता जो असे जागता 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 आपुलिया
जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडवत्यांची सेवा, तुका म्हणे मज घडवत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, राजा कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, राजा कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला यदक्षर मनाखेय मानंद मज केवलम. श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू. सहज लिले उदके वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते, निळा मने धराल हाती तरी द्याल मती निरूपम. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे जयाचे ने आठवे, शब्द सृष्टी अंगवे, सारस्वत आगवे झिवेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने, रस होती वळंगणे अक्षरासे भावाचे. अवतरण अवतरविती खून, हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी. शरण एका जनार्दने, शिवे अवतार धरून, शिवे अवतार धरून. शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने, शिवे अवतार धरून, शिवे अवतार धरून. निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी. आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अखंड संजीव समाधिस्थ विश्वगुरु महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या अपार असीम अखंड अहेतुकी कृपेने साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे शिरोमणी, योग्यांची माऊली भगवान सद्गुरु श्री ज्ञानोबाराय, पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज, संप्रदायाचं परम आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम कृपेने
दरवर्षी भगवत चिंतनाचा नामचिंतनाचा असणारा हा उत्सव, त्यामध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा, गोड असा तुकोबरायांचा 4 चरणाचा भगवत भक्ताचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल उत्सवाचं वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाचं आहे. उत्सवाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर मातृतीर्थ आणि पितृतीर्थ यांच्या स्मरणात असणारा हा सोहळा आहे. विठ्ठल मातृतीर्थ आणि पितृतीर्थाची सेवा घडावी या उद्देशाने असणारा हा भव्य दिव्य असणारा उत्सव आहे. मला वाटते हे मातृपितृस्मरणात असणारा उत्सव हा पहिल्यांदा म्हणजे प्रथमच पाहायला मिळतो. विठ्ठल अलौकिक क्रांती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नमो तया माता पित्याचे पाळण. तुकाराम महाराज आधी संत महात्मे कुणालाही नमस्कार करणार नाहीत, पण तुकोबर आहे ज्या ठिकाणी दृढ निष्ठा भाव भक्ती आहे तिथे मात्र संत महात्मे नमन केल्याशिवाय राहत नाही. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. तसं नमो तुकोबऱ्यांचा अभंग कावड प्रकरणामध्ये नमो उदासीन झाले देह भावा आळविती देवा तया नमो, त्यामध्ये साधू पुरुषाला तुकाराम महाराज वंदन केलं. आणि विशेषत्वानं जे आपल्या मातृतीर्थ आणि पितृतीर्थाची सेवा करतात त्यांना तुकाराम महाराज नमस्कार करतात. विठ्ठल उत्सवाचं वैशिष्ट्य मातृपितृस्मरणार्थ उत्सव होतो. जास्तीत जास्त 1 दिवस उत्सव केला जातो, पण या उत्सवाचं वैशिष्ट्य असे 7 दिवस हा मातृपितृस्मरणार्थ असणारा उत्सव आहे. आणखी वैशिष्ट्य असं आहे की ज्यांचे मातृतीर्थ पितृतीर्थ वैकुंठवासी झालेले आहेत अशा सर्वांच्या म्हणजे समष्टी माता पित्याच्या स्मरणार्थ असणारा उत्सव आहे. किती विशेष आहे पहा. कोणा एका भगवत भक्ताच्या मातृपितृस्मरणाचं चिंतन नाही, तर समष्टी म्हणजे जे या ठिकाणी मातृपितृ भक्त आहेत, ह्या विश्वातले जरी मातृपितृतीर्थ आपण घेतले तरी त्यामध्ये काहीच होणार नाही. ह्या विश्वातले जे सर्व भगवत भक्त आहेत, जे मातृचरणाचे पितृचरणाचे निष्ठावंत भगवत भक्त आहेत, त्या सर्व निष्ठावंत भगवत भक्ताच्या मातृचरण आणि पितृचरण त्यांच्या ह्या पुण्यस्मरणाचा असणारा हा गोड उत्सव आहे. आनंदाचा असणारा क्षण आहे. पूज्य गुरुवर्य आमचे बाबा समोर विराजमान आहेत. विठ्ठल नाशिक क्षेत्र हे पुण्य पावन क्षेत्र भूमी आहे. आपण प्रभू रामचंद्राच्या चरण कमलाने पावन झालेली पुण्यभूमी, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या अखंड संजीव समाधीस्थ चरण कमलाने पावन झालेला हा ब्रह्मगिरीचा परिसर, पुण्य पावन अशी भगवती गंगा माता ज्या ठिकाणी विराजमान आहेत, असं हे पुण्यक्षेत्र आहे. आणि पुण्यक्षेत्र असल्यामुळे इथले पुण्यक्षेत्रामध्ये राहणारे भाविक सुद्धा कसे आहेत, पुण्यवान आहेत. मातृपितृचरणाच्या ठिकाणी सेवानिष्ठ असणारे, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करणारे, अशा अनेक दिंड्या ज्या गावामधून ज्या क्षेत्रभूमीमधून जातात. निवृत्तीनाथांच्या सोहळ्यातली पहिली दिंडी ह्या गावातली. विठ्ठल 250 वर्षापासूनची असणारी परंपरा, उत्सवाची सेवेची सप्त्याची असणारी जी परंपरा आहे, 250 वर्षापासूनची असणारी ही परंपरा आहे. आणि अशा या पुण्यक्षेत्रभूमीमध्ये भगवान रामललाच्या चरणकमली मातृपितृ चरणाचं जे सेवा करतात त्यांचं काय चिंतन घडावं म्हणून हा अभंग सेवेला घेतलेला आहे. मातृचरण आणि पितृचरण ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्या सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. सकळ तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ कोणतं असेल तर मातृचरण आणि पितृचरण आहे. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, पिता स्वयमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावे ज्याचे भजन सुपुत्र जाणतो एक. पित्याच्या ठिकाणी भगवान नारायणाची धारणा करतो, मातृचरणाच्या ठिकाणी देवी लक्ष्मीची धारणा करतो, तो खरा सुपुत्र आहे. विठ्ठल सर्वांना माहिती आहे, पंढरी क्षेत्रामध्ये भगवान पंढरीनाथ परमात्मा विराजमान आहेत. त्यास कुठलं आराधन पुंडलिकरायांनी केलं आपल्याला माहिती आहे. पुंडलिकरायांनी जप केला नाही, तप केलं नाही, अनुष्ठान केलं नाही, कोणतं साधन केलं. पुंडलिकरायांनी फक्त एकच साधन केलं. निळोबाराय महाराज सांगतात, आराधिला पुंडलिके जननी पुजोनिया जनके, जननी जनके पुजोनिया पुंडलिके आराधिला. म्हणजे आपल्या फक्त मातृचरण आणि पितृचरणाची सेवा केली, दुसरं कुठलंही सेवा केली नाही. तुकाराम महाराज सांगतात, पितृसेवा पुण्ये लाधला निधान, पितृसेवा
पितृसेवा पुण्य लाधला निधान सेवा पुण्य लाधला निधान पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन अंग संगे ब्रह्म सनातन अंग संगे ब्रह्म सनातन अंग संगे पितृसेवा पुण्य याचा अर्थ मातृ शब्द पाठीमागे घ्यायचाच बरं का. हा आहेच अध्यारूढ आहे शब्द हा. मातृ पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन अंग संगे. पुंडलिकरायाने कुठलं आराधन केलं नाही, फक्त एकच आराधन केलं, मातृचरणाचं आणि पितृचरणाचं. परमात्मा आल्यानंतर परमात्मा पुंडलिकरायाला म्हणतात, अरे पुंडलिका वैकुंठ सोडून तुझ्या भेटीला आलोय, काहीतरी बोल ना म्हणे. त्यावेळेस पुंडलिकराय म्हणतात, देवा शनैक मौन धरवून राहा, थोडं गप्प बसा म्हणे. मी जर तुमच्यावर बोलत बसलो तर माझ्या पित्याचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. काय महिमा पहा. देवाचा देव आलाय आपल्या घरातला, कोणी राम नावाचा गडी नव्हे. देवाचा देव ब्रह्मांड नायक, ज्याच्या शक्तीनं पर्वत जागा सोडत नाही, समुद्र रेषा उल्लंघन करत नाही, ज्याच्या सत्तेने वेद बोलतो, असा परमात्मा पुंडलिकरायाच्या समोर येतो. तरी पुंडलिकराय म्हणतात थोडं गप्प बसा. याचा अर्थच आहे देवाच्या सेवेपेक्षा आई वडिलांची सेवा मोठी आहे. विठ्ठल आपण नेहमी सांगत असतो, करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे अर्थे. देवाची पूजा करीत असताना जर संत महात्मा दारात आला, वारकरी दारात आले, जर आपण देवाची पूजाच करीत बसलो तर तुकाराम महाराज म्हणतात, येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवाशरी. तो माझी पूजा करत नाही, केशवाय नमा म्हणत नाही, सहस्रनामाचा उच्चार करत नाही, तो मला दगड मारतो. तसंच आपण देवाची पूजा करतोय आणि मातृपितृचरणाची जर आपण उपेक्षा करत असेल तर ती सुद्धा देवाची सेवा होत नाही, ते देवाला दगड मारण्यासारखंच होतं. विठ्ठल मातृतीर्थ आणि पितृतीर्थ प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा अवतार म्हणजेच कोण आहे, हे आपले माता पिता असतात. माता पितृ मातृचरण आणि पितृचरण असे असणारे जे पुण्यवान आहेत, त्यांच्या कृपेमुळेच घरामध्ये काय होत असते, भगवत भक्ती रुजली जात असते. भागवतामध्ये शुद्धीचा विचार करत असताना पंचशुद्धीचा विचार आला. परमात्म्याचा साक्षात्कार कुणाला होतो, त्यामध्ये पंचशुद्धी सांगितली. ही पंचशुद्धी ज्या साधकानं सिद्ध केली त्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. त्यातली पहिली शुद्धी आहे मातृशुद्धी, दुसरी शुद्धी आहे पितृशुद्धी, तिसरी शुद्धी आहे आहार शुद्धी, चौथी द्रव्य शुद्धी आणि आत्मशुद्धी. विठ्ठल पंचशुद्धी साधकांनी संपादन केले की त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आता आपण खालून वर जाऊ, एका शुद्धीचा आपण विचार करू. आत्मशुद्धीचं चिंतन करत असताना ज्ञानोबा सांगता, बाहेरी कर्मेक शाळाला भीतरी ज्ञाने उजळला, इही दोही परी आला पाखाळा एका. बाह्यशुद्धी निष्काम कर्माच्या आचरणानं आणि अंतकरणातली शुद्धी ज्ञानाने आहे. महाराज सांगता, अंगी निष्काम आचार जीवी विवेक साचार. म्हणजे अंतकरणामध्ये ज्ञान आहे आणि बाहेर निष्काम कर्माचं आचरण आहे. मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मिळे, निर्मूळ होय बोले वेदाचनी. माऊली वर्णन करतात, बाह्य शुद्धी ही निष्काम कर्माने आहे आणि अंतकरणातली शुद्धी ही ज्ञानाने आहे. एरवी तरी पंडुसुता अंतरशुद्ध नसता, बाह्य कर्म तो तत्वता विटंबोगा. अंतकरण शुद्ध नाही, फक्त बाह्य कर्माचं आचरण करतो, त्याला संत महात्मे फारसं महत्त्व देत नाहीत. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाणीला, कटू दुधिया माकेला गुळे जैसा, ओस गृहीत तोरण बांधले, उपवासी अन्ने लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीने, कळस ढिमाचे पोकळ जळो वरिले झळा, काय करू चित्र व फळ आतुशेन. आता हे ओव्या दृष्टांताच्या झाल्या, सिद्धांताची ओव्या आहे का. तैसे कर्म वरचिले कडा, न सरे थोर मोले कुडा, नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. विठ्ठल मदिरेचा घडा आहे, मदिराची म्हणजे मद्याची बाटली आहे, गंगेचं पाणी गोदावरीचं घातलं, पवित्र होणार आहे का हो? पवित्र होणार नाही. तद्वत महाराज सांगतात, कर्म आहे पण अंतकरण शुद्ध नसेल तर त्याला संत महात्मे फारसं महत्त्व देत नाहीत. म्हणून दोन्ही शुद्धी पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे आणि बाह्य निष्काम कर्माचं आचरणही पाहिजे. आता आत्मशुद्धी झाली, वर चला द्रव्यशुद्धी. द्रव्यशुद्धी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, धन उत्तम व्यवहारे, धन उत्तम व्यवहारे, धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी,
कलियुगामध्ये फारसा असं पाहायला सापडत नाही. म्हणून तर भगवान परमात्म्याला म्हणावं लागलं, यद्यद्विभूतिम सत्वम श्री मधुरजितमेव वा तत्तदेवा व गच्छत्व मम तेजांश संभव जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी संपत्ती असावी, दया असावी, परमात्म्याची विभूती आहे. तुकाराम महाराज सांगतात, उत्तम व्यवहाराने धन प्राप्त व्हावं, उदास वृत्तीनं वेच व्हावा. कलियुगामध्ये फारसं हे पाहायला सापडत नाही. उदास वृत्तीनं धन मिळवत अशा प्रकारे सद्भाग्यानं सदाचार संपन्नेनं धनही प्राप्त होत नाही आणि उदास वृत्तीने माणसाचा द्रव्याचा वेच होत नसतो. म्हणून शास्त्र सांगतं, अनितीचं धन माणसाला नेहमी दुःख देतं. विठ्ठल विठ्ठल भागवतामध्ये अनितीच्या धनामध्ये 15 प्रकारचे अनर्थ सांगितले. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मय, मदः, भेद, वैरम, अविश्वास, संस्पर्धा, व्यसनानीच, हे 12 अनर्थ. आणि नाथ महाराज 3 वेगळे सांगतात. स्त्री, द्यूत, मद्यपान, असे 15 अनर्थ ह्या अनितीच्या धनामध्ये प्राप्त होतात. असं आपल्याला माहिती आहे. भगवान परीक्षिती राजाचं नाव आपण ऐकलेलं आहे. परीक्षिती राजाचा महिमा किती मोठा आहे पहा. ज्यांना गर्भामध्येच भगवान पांडुरंगाने दर्शन द्यावं, ते गर्भातून बाहेर आल्यानं त्यांनी इक्षण केलं. परीक्षिती शब्दाचा अर्थ आहे गर्भातून जन्म झाल्या त्यांनी इक्षण केलं. इक्षण करून त्यांनी पाहिलं, ज्या चतुर्भुज नारायणाने माझं रक्षण केले ते चतुर्भुज परमात्मा कुठे दिसत नव्हते. ते रडू लागले. पण जेव्हा देवाचं दर्शन झालं त्यांचं रडणं शांत झालं. गर्भामध्येच ज्यांना देवाने दर्शन द्यावं असा ज्यांचा सिद्ध अधिकार आहे. भगवान नाथ महाराज परीक्षिती राजाचा महिमा सांगतात, ऐका. धर्मराजापेक्षा परीक्षिती राजाचा महिमा जास्त आहे म्हणे. धर्माचा तर महिमा आहेच आहे, पण धर्मराजापेक्षा परीक्षिती राजाचा जास्त महिमा आहे. कसं महिमा आहे? शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, धर्मराजाने कलीचं दमन केलं, पण त्यावेळेस प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा उपस्थित होते. देव हयातीत असताना कलीचं दमन करणं सोपं आहे, पण परीक्षिती राजाचा महिमा असा आहे, परमात्मा निजधामाला गेल्यानंतर कलीचं दमन केलं. विठ्ठल असा जो आहे परीक्षिती महाराज, ज्यांचं धर्मराजापेक्षा थोरवी गायली गेली, असे धर्मराज जी काय परीक्षिती महाराज सहज आपल्या कोठारामध्ये गेले, कोशागारामध्ये गेले. त्यांनी पाहिले, एक जुनी संदूक होती, पेटी होती. त्या पेटीमध्ये एक मुकुट होता. कुणाचा होता माहीत नव्हता. काय केला? डोक्यावर धारण केला. परिणाम काय झाला? दुर्बुद्धी ते मना कदा अनुपुजो नारायण. तो मुकुट होता जरासंधाचा मुकुट असल्यामुळं असे ज्यांनी कलीचं दमन केलं, ज्यांना गर्भामध्ये भगवंतांनी साक्षात दर्शन द्यावं, अशा परीक्षिती महाराजांच्या बुद्धीमध्ये थोडा बिघाड निर्माण झाला. मृगया करण्याकरता गेले, शिकार करण्याकरता गेले. दुपारचे 2 वाजले होते, तहान लागली होती. आणि मग आता कुठं पाणी मिळतं काही अपेक्षेनं जंगलामध्ये फिरत असताना एका ऋषीचा, ब्रह्मनिष्ठ ऋषींचा आश्रम दिसला. त्या ठिकाणी ऋषी जे होते समाधी अवस्थेमध्ये होते. त्यांनी प्रार्थना केली, परीक्षिती राजाने, तहानलेलो आहे, ह्या देशाचा सार्वभौम राजा आहे, पाण्याच्या अपेक्षेनं आलेलो आहे, पाणी दिलं असतं, सत्कार केला असता, पण ते साधू पुरुष, ते संत महात्मा, ते आत्मा ब्रह्मांडात नेला होता, समाधी अवस्थेमध्ये होते, त्यांना कशाचंही भान नव्हतं. राजाला वाईट वाटलं, देशाचा राजा आलोय आणि मला साधं पाणीसुद्धा विचारलं नाही. वाईट वाटलं. मेलेला सर्प पडला होता, मेलेला सर्प उचलला, त्या ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या गळ्यामध्ये टाकला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परिणाम काय झाला आपल्याला माहिती आहे. त्यांचे जे सुपुत्र होते, स्नान करून आले, सुपुत्र आले, त्यांनी पाहिलं, माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलाय. गंगेचं जल हातामध्ये घेतलं. ज्या कोणी पुरुषाने माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल, तो 7 दिवसाच्या तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशाने मृत्यू पावेल असा शाप दिला. का घडलं हे सगळं? फक्त अनितीचं धन आहे. म्हणून कुणाची पण टोपी डोक्यात घालत जाऊ नका. ऐका नाही, झोपणाऱ्या माणसे टोपी डोक्यात घातली कीर्तनात झोप लागल्याशिवाय राहणार नाही. बरोबर नेहमी सांगतात की अंगावर धूत वस्त्र असावं, पूजा करताना अंगावर धूत वस्त्र असावं. कालचं मलिन वस्त्र जर आपण धारण केलं तर त्या कालच्या दिवसाचे संस्कार त्या वस्त्रावर असतात. परिणाम आता पूजेमध्ये, ज्ञानेश्वरी वाचनामध्ये मन स्थिर राहत नाही. एकाग्र चित्तासाठी जी काय बाह्यशुद्धी जी सांगितली गेली, म्हणजे वस्त्र हे अत्यंत धूत वस्त्र असावं, इस्त्री नसावी. विठ्ठल शुद्धीचा विचार करत असताना अद्रव्य शुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. एक
एक फकीर होते. एका यजमानाने जेवायला बोलवलं. यजमानाने जेवायला बोलवलं. चांदीचा ताट, चांदीचा प्याला, चांदीची वाटी. जेवायला बसले. हात धुतल्यानंतर ते चांदीचा प्याला घेऊन बाहेर हात धुवायला आले आणि तो ग्लास ठेवायला पाहिजे होता, पण तो प्याला चुकून झोळीमध्ये टाकला. नमस्कार केला आणि जाऊ लागले. थोडं अंतर गेल्यानंतर थोडी झोळी जड लागली. त्यांना वाटलं माझी झोळी जड का लागते. त्यांनी झोळी उघडून पाहिली. चांदीचा प्याला दिसला. अरे म्हणे चांदीचा प्याला झोळीत आलाच कसं काय. कारण आमच्या इंद्रियांना निषिद्ध माहीतच नाही म्हणे. न पाहणे ते दिठीची गाळी, आवाजचे ते टाळी, जिभेची गा, न ऐकणे ते कानाची वाळी. जे ऐकायचं नाही ते आमचे कानच ऐकत नाही, जे पाहायचं नाही ते आमची दृष्टीच पाहत नाही, जे बोलायचं नाही ते आमची वाणीच बोलत नाही. असं का घडलं गेलं. यजमानाकडे आले, नमस्कार केला. सांगा, खरं सांगा, आम्ही तुमच्या घरी भोजन केले, पण जो तुम्ही भोजन प्रसाद निर्माण केला हे कसा निर्माण केला. ते नमस्कार केले, क्षमा मागितली. यजमानाने सांगितलं महाराज क्षमा करा, चोरीच्या पैशातून पंगत घातली. विठ्ठल मला सांगा, चोरीच्या पैशातून पंगत घातल्यानंतर ते काय चोरी करतील का भजन करतील. चोरीच करणार आहे, भजन थोडीच करणार आहे. म्हणजे द्रव्याचा जो काय परिणाम असतो तो परिणाम हा होत असतो. शास्त्र सांगतं अनीतीचं धन आहे ते माणसाला नेहमी दुःख देतं. नीतीचं धन असलं पाहिजे. पण द्रव्य शुद्धीचा विचार शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा आला. विठ्ठल विठ्ठल पुढचा विचार करत असताना शास्त्र सांगतं आहार शुद्ध पाहिजे. जैसा घेपे आहारू धातू तैसाचे वय आकारू, धातू ऐसा अंतरो भाव पोके. ज्ञानोबराय वर्णन करतात जसं आपण आहार ग्रहण करू तसं अंतकरणातले जे काही शरीरातले धातू असतात ते पुष्ट होत असतात. जसे धातू पुष्ट होतात तसा अंतकरणातला भाव पुष्ट होतो. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती. आहार शुद्ध असेल तर सत्वगुणाची वृद्धी होते. सत्वगुणाची वृद्धी झाली की ज्ञान टिकून राहतं. आपलं ज्ञान का टिकून राहत नाही. पहा, दुपारी 12 वाजता सकाळी कार्याचं कीर्तन झालं, जर स्वयंपाक झाला नसेल तर आपलं ज्ञान वाहून जातं. विठ्ठल विठ्ठल ज्ञान न टिकण्याचं कारणच आहार शुद्ध नाही. आहार शुद्ध नसल्यामुळं ज्ञान काय असतं ते ज्ञान टिकून राहत नाही. ज्ञान धैर्याच्या ठिकाणी कठीण प्रसंगाला ते ज्ञान माणसाला मदत करत नसतं. म्हणून आहार शुद्ध अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रातस्मरणी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. सद्गुरू जोग महाराज ते काय एका तंट मिटवण्यासाठी मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर सोबत प्रातस्मरणी श्रीगुरू मामासाहेब दांडेकर होते. लहान होते, 17-18 वर्षाचं वय होतं. आणि प्रसंगामध्ये ज्यांचा तंटा मिटवायचा होता ते जे काही चापेकर होते त्यांच्यातलं एक ग्रस्त श्रीगुरू मामांना समुद्राच्या तटावर ते नारळाचं पाणी प्यायला नेलं. नारळाचं पाणी पिल्यानंतर परत श्रीगुरू जोग महाराजांकडे आले, नमस्कार केला, घडलेली सगळी गोष्ट सांगितली. जोग महाराज रागवले, अरे तुला माहीत नाही म्हणे त्याचा पैसा चांगला नाही ते ओकून टाक. विठ्ठल विठ्ठल आहार शुद्ध जे काय शास्त्रामध्ये आहार शुद्धीला अत्यंत महत्त्व देण्यात आलं. म्हणून माणसाचा आहार कसा असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे. हॉटेलचं अन्न मनुष्याने कधी ग्रहण करू नये. ते पवित्रही नसतं, चांगलंही नसतं. मातृचरणाच्या हातून जे प्राप्त आहे किंवा घरच्या कुटुंबाकडून जे प्राप्त असतं ते पवित्र असतं, शुद्ध असतं. तो आहार मनुष्याने नेहमी ग्रहण करीत जावा. मनुष्याची बुद्धी परमार्थामध्ये दृढ राहते. शुद्धीचा विचार करत असताना आपण विचार करत होतो आत्मशुद्धी, द्रव्यशुद्धी आणि आहार शुद्धी. आता सर्वात महत्त्वाची शुद्धी आहे मातृशुद्धी आणि पितृशुद्धी. पितृशुद्धीचा विचार करताना तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतरला. ज्याचं पितृतीर्थ शुद्ध नाही त्याला परमात्मा दर्शन होऊ शकत नाही. म्हणून पितृशुद्धी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मातृशुद्धी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. मातृशुद्धीचा विचार सांगत असताना आळंदी क्षेत्रामध्ये वास्कर वाडा आहे. त्या वास्कर वाड्यामध्ये एक सिद्ध महात्मा, वास्कर फडावरचे एक सिद्ध महात्मा कीर्तन करीत होते. कीर्तन करीत असताना प्रसंग असा घडला, साधारणतः काही 9-10 वाजले असतील. एक पोलीस आला. बाबांना म्हणाला, बाबा टाइम झालाय, कीर्तन बंद करा. विठ्ठल विठ्ठल. आपल्यासारखा सामान्य बुवा असता तर विठ्ठल जय जय विठ्ठल केलं असतं, पण ते सिद्ध महात्मा होते. म्हणाले, तू कीर्तन बंद करायला सांगतो, पण एक माझी तुला विनंती आहे म्हणे, तू तुझ्या आईकडे जा आणि तुझ्या आईला विचार तुझे वडील कोण आहेत ते. विठ्ठल विठ्ठल. वाईट
वाटेल म्हणा, पण जा. त्याचं उत्तरच असं आहे महाराज, तो आपल्या मातृचरणाकडे जातो, आईला विनंती करतो, आईनं सगळं सांगते. प्रकार असा घडला गेला, सत्य त्याचे वेळे घडला विचार, मातेशी व्यवहार अंत्यजाचा कोण. तुकाराम महाराज त्याचं वर्णन ध्रुपदच सांगतात. जयासी नावडे हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवांचे, सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार, मातेशी व्यवहार अंत्यजाचा. ज्याला वारकऱ्याचं कीर्तन आवडत नाही, वारकऱ्याचं भजन आवडत नाही, ते अशातला असतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये मातृशुद्धी असणं अत्यंत महत्वाचे. एक तुकाराम महाराजांचं वचन आहे, झोंडा झोंडगीचे पोटी फळे विजाती करंटी. आता झोंडा म्हणजे काय, झोंडगी म्हणजे काय मला सांगता येणार नाही, पण माय बापे वेळानं साधिले, अन्याय तो त्याचा नव्हे वाया चाळा, किंवा तुका म्हणे ज्याच्या बापा नाही ताळा, तो देखे विटाळा संता अंगी. म्हणून महाराज सांगतात, गुरुवारी प्रातस्मरणीय वैकुंठवासी वैद्यबाबा एक नाव सांगायचे. मी ते नाव सांगतो. कीर्तन झाल्यानंतर त्यांचे आई वडील कोण होते तेवढे मला कीर्तन झाल्यावर सांगा. अब्दुल नारायण डिसोजा. विठ्ठल विठ्ठल अशी जी संतती असते आपल्याला माहिती आहे. जगाच्या रासासाठी जी संतती निर्माण होते त्यांच्या काय मातृचरणाचा पितृचरणाचा ठाव असतो का? कसल्याच प्रकारची शुद्धी नसते. म्हणून शास्त्र सांगतं, ज्या घरामध्ये अशा प्रकारे भगवत भक्तीची सेवेची परंपरा आहे ते कुळ किती पवित्र आहे. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरी परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. काय ती परंपरा असेल विचार करा. ती काय कुळ असेल. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधराच्या पुण्यवती तेन अपार संवि सुख सागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. ते कुळ पवित्र आहे, ती जननी कृतार्थ आहे महाराज. ती वसुंधरा सुद्धा पुण्यवान होते. कशामुळे पुण्यान होते? ज्या घरामध्ये सुपुत्र वारकरी भगवत भक्त जन्माला येतो, ती जी काही माता आहे ती माता धन्य आहे. ते कुळ कसं आहे? ते कुळ पवित्र आहे. ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या कुळाचा विचार करा. ज्या घरामध्ये 8 पिढ्यापासून पांडुरंगाची वारी आहे, 8 पिढ्या पांडुरंगाची वारी केल्यानंतर तुकोबऱ्यांचा अवतार आहे. विठ्ठल बहुता जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत, तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. अनंत जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं, तेव्हा घरामध्ये वारकरी भगवत भक्त साधू महात्मा जन्माला येतो. भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आधी त्र्यंबक पंथापासून पंढरीनाथ परमात्म्याची सेवा आहे. कुळ हे पावन कृष्ण नावे. ज्ञानोबा सांगतात, आमचं जे कुळ आहे भगवंताच्या भक्तीनं पावन झालेलं आहे. पूर्वजापासून गहिनीनाथ महाराजांचा अनुग्रह, गोरक्षनाथ महाराजांचा अनुग्रह, ती परंपरा चालत आली. एवढी मोठी सेवेची दीर्घ परंपरा झाल्यानंतर मग भगवान ज्ञानोबा अवतार घ्यावा लागला. महाराज काय ते कुळ असेल, काय पवित्र कुळ असेल विचार करा. मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ, काय त्या मातेची शक्ती असेल विचार करा. आपण ज्ञानोबऱ्यांचा महिमा नेहमी ऐकतो. ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीचा प्रसंग आहे. जेव्हा ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधी येत असताना सगळ्यांना दुःख झालं. स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात, भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेवा ऐसाच हो योगी, न देखो नायको याचे लाई खंती वाटे बहुत. ज्ञानोबऱ्यासारखे ज्ञानी, ज्ञानोबऱ्यासारखे भक्त, ज्ञानोबऱ्यासारखे वैरागी संपन्न पूर्वी झाले नाहीत आणि भविष्यातही होणार नाहीत. सगळ्यांना अत्यंत दुःख झालं. विशेषत्वानं नामदेवरायांना अत्यंत दुःख झालं. नामदेवराय त्या दुःखाच्या आवेगामध्ये पंढरीनाथ परमात्म्याला म्हणतात, परमात्मा एक वेळ समाधीला तुम्ही बसा, पण माऊलींना समाधीला बसू नका, कारण जेवढी ज्ञानोबऱ्यांची समाजाला गरज आहे तेवढी तुझी गरज नाही म्हणे. कारण परमात्मा जीवाचं पाप पुण्य पाहतो, कर्म पाहतो. परमात्मा कर्म सापेक्ष फलदाता आहे. पण आमचे ज्ञानोबा आहे, आमचे निवृत्तीनाथ महाराज जीवाचं कर्म पाहत नाहीत. न पाहे याती
कुळाचा विचार भलत्या भावे शरण जाता भेटी. निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारामध्ये कसंही या महाराज आहे की नाही. निवृत्तीनाथ महाराज आपलं पाप पाहत नाहीत, कुळ पाहत नाहीत, जात पाहत नाहीत, काहीच पाहत नाहीत. या जसे असतील तसे माऊली सांगता वरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी. लोखंडाच्या घनाने परिसाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला, परिसाचे तुकडे होतात पण परिस लोखंडाला सोनच करतं. तसं निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारामध्ये कोणत्याही भावनेने या निवृत्तीनाथ महाराज उद्धारच करतात. विठ्ठल पांडुरंग परमात्मा देवी रुक्मिणी मातेला सांगतात, रुक्मिणी ऐका म्हणे काय ज्ञानोबऱ्यांचा महिमा आहे. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी, तो वाहतील टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारेल सकळ गोत्रा, सकळे कुळे पवित्रा याचनी दर्शनी होती. जो निवृत्तीनाथ महाराजांची वारी करतो, जो निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीव समाधीला डोळे भरून पाहतो, त्याच्या 42 कुळ्या टाळ्या वाजवीत वैकुंठाला जातात. एवढा सगळा महिमा ज्ञानोबरायांनी देवी रुक्मिणी मातेला कुणी सांगितलं? पंढरीनाथ परमात्म्याने सांगितले. पंढरीहून सोपे जनाचे हरावया पापे, कळीकाळ कोपल्या कोपेने चले अलंकापुरासे. आता हे जे वर्णन आहे हे वर्णन 4 क्षेत्राला लावायचं, फक्त अलंकापूर क्षेत्रच नाही, त्यामध्ये त्र्यंबक क्षेत्र आलं, सासवड क्षेत्र आलं आणि मेहुण क्षेत्र आलं. विठ्ठल हे जे वर्णन आहे फक्त एकट्या ज्ञानोबऱ्यांचं नाही, हे सगळं वर्णन निवृत्तीनाथांचं आहे, हे सगळं वर्णन सोपान काकांचं आहे, हे सगळं वर्णन आदिशक्ती मुक्ताबाईंचं आहे. हे पंढरीहून सोपे कोण? त्र्यंबक क्षेत्र. कोणतं क्षेत्र? सासवड, मेहुण, हे सर्व क्षेत्र पंढरीहून सोपं आहे. जनाचे हरावया पापे, कडी काळ कोपल्या कोपेने चले अलंकापुरासी. एवढा मोठा निवृत्तीनाथांचा महिमा, ज्ञानोबऱ्यांचा महिमा, सोपान काकांचा महिमा, आदिशक्ती मुक्ताईंचा महिमा पांडुरंगाने देवी रुक्मिणीला सांगितला. पण देवी रुक्मिणी मातेला महिमा कोणाचा वाटला माहिती आहे आपल्याला? माऊलींचा महिमा वाटलाच नाही. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. रुक्मिणी मातेला कुणाचा महिमा वाटला? म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. विठ्ठल मातृचरणाच्या पोटी निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला. ते मातृचरण किती धन्य असेल विचार करा, ते पितृचरण किती धन्य असेल विचार करा. नामदेवरायाने विठ्ठल पंथाचा नियम सांगितला. नित्य हरिकथा नामसंकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकाएकी सुखरूप. नित्य हरिकथा करावी, नामसंकीर्तन करावं, साधू पुरुषांचं दर्शन घ्यावं, पंढरीची वारी करावी, अखंड नामचिंतन करावं. हा विठ्ठल पंथाचा नियम आहे. देवी रुक्मिणी मातेचा नियम काय माहिती आहे आपल्याला? दररोज भगवती इंद्रायणी मातेचं स्नान करावं, भगवान सिद्धेश्वराचं पूजन करावं आणि त्या अश्वत्थाची सेवा करावी. 1.25 लाख परिक्रमा त्या भगवान अश्वत्थाची केली. काय सेवा आहे महाराज. उगं निवृत्तीनाथ महाराज कुठं जन्माला येत नसतात. आता लोक आम्हाला म्हणतात शिवाजी महाराज जन्माला यायले पाहिजेत, श्रीकृष्ण परमात्मा जन्माला यायले पाहिजे. आम्ही म्हणतोय जिजाबाई कुठं आहेत? विठ्ठल निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय वाट पाहत होते. निवृत्तीनाथ महाराजांना अवतार घ्यायचा होता, पण पात्र शुद्ध पाहिजे. कारण ब्रह्मवस्त्र हृदयात साठवायचे म्हणजे ते पात्र किती महान पाहिजे विचार करा. जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचा अवतार झाला नाही तोपर्यंत निवृत्तीनाथ महाराजांनी अवतार घ्यायचं मनात आणलंच नाही. पण जेव्हा भूतलावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता प्रकट झाल्या तेव्हा भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि आदिशक्ती जगदंबा मातेला वाटलं आता अवतार घ्यायला हरकत नाही. विठ्ठल असं जे मातृचरण आहे, पितृचरण आहे, तुकाराम महाराज धन्यता देत असताना त्या मातृचरणाला आणि पितृचरणाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्यता Apoli
जो असे जागता धन्य माता पिता तयाचे असे तुकाराम महाराज सांगतात. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे त्या साधकाचे त्या भगवत भक्ताचे मातृचरण पितृचरण किती धन्य आहे. तुकाराम महाराज सांगतात ते मातृचरण पितृचरण धन्य आहे. तुकाराम महाराज त्या मातृतीर्थाला पितृतीर्थाला धन्यत्व देतात. कोणत्या? जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनुष्याने हिताच्या ठिकाणी जागृत असलं पाहिजे. थोडंसं जर आपण चिंतन केलं असा विचार आपल्याला अनुभवाला येतो. काही ना हिताचं ज्ञानही नाही आणि काही हिताच्या ठिकाणी जागृत पण नाही. काही हिताच्या ठिकाणी जागृत आहेत पण हिताचं ज्ञान नाही. काहींना जे हिताचं ज्ञान आहे पण ते जागृत नाहीत. पण एक वर्ग असा आहे त्यांना हिताचं ज्ञान पण आहे आणि ते जागृत पण आहेत. विठ्ठल विठ्ठल पहिला वर्ग हिताचं ज्ञान पण नाही ते जागे पण नाहीत. महाराज माया रुपयाचे मोहिले जन भोगिती पतन नाना कर्मे. महाराज सांगतात देवधर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे प्राण्या कामी भरो देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरो आत्मबोधाचा वाटले असता बुद्धिविषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधे आवडे लोका. महाराज सांगतात म्हणून पडेला विसरू. त्यांना हिताचं ज्ञान पण नाहीत ते जागृत पण नाहीत. बरोबर बाबा उदाहरण सांगत असतात मनुष्याच्या खिशामध्ये रुमाल असतो. सध्या माणसाच्या खिशामध्ये रुमाल असतो. का असतो सगळ्यांना माहिती आहे. 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळाचं चिंतन करत असताना कोरोना म्हणजे काय? कोरोना म्हणजे सर्दीचं इन्फेक्शन म्हणजे कोरोना. मग सर्दी झाल्यानंतर माणसं काय करतात? खिशातल्या रुमालानं शेंबूड शिकरून घेतात का नाही? बरं तो शेंबूड टाकून द्यायला पाहिजे का नाही? शेंबडा सकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. शेंबडावर एवढं प्रेम आहे तर नाकावर किती असेल? विठ्ठल महाराज वर्णन करतात. महाराज विसरलो म्हणून पडेला विसरो आत्मबोधाचा. देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली. हिताचंही ज्ञान नाही हिताच्या ठिकाणी जागृत पण नाही. दुसरा वर्ग आहे हिताचं ज्ञान आहे पण जागृत नाही. हिताचं ज्ञान आहे सगळं कळतं. ऐक नाही महाराज सांगतात काय करू मन अनावर माझे मज कळो येते अवगुण. देवा सगळं कळतं. भजन केलं पाहिजे वारी केली पाहिजे परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे पारायण केलं पाहिजे. पण काय सांगायचं? एक नामदोऱ्याचं गोड अभंग आहे. नामदोऱ्या म्हणतात देवा तुझं नाम इतकं गोड आहे म्हणे अमृतापेक्षा तुझं नाम गोड आहे पण आमचं मन काही घेतच नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा मन माझे केशवा कामाले गे सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी. सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी. मन माझे केशवा मन माझे केशवा कामारे सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी. सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी. नामदेव देवाला प्रार्थना करतात देवा काय सांगायचं म्हणे तुमचं नाम अमृतापेक्षा गोड आहे पण आमचं मन आहे सांगा पंढरीराया काय करू असे का मुखासे नाम नाही तुझे. देवा तुमचं नाम आमच्या मुखाला काय येत नाही. शास्त्राने सांगितले भजन करावं कीर्तन करावं पण हिताचं ज्ञान आहे हिताचं ज्ञान आहे पण हिताच्या ठिकाणी जागा नाही. हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे हिताच्या ठिकाणी जागा आहे पण हिताचं ज्ञान नाही. हा साधक आहे हा मुमुक्ष आहे. त्याला वाटतं काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. कहे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल योगाही वणी वडील निमिषवाने. त्याला असं वाटतं पुसावे असे हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज. काय लाज राहील केव्हा राखील केव्हा माझ्यावर देवाची कृपा होईल केव्हा माझ्या संतांची कृपा होईल. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे
चिंता वाटे कोण भेटे सांगेचा. तो जो काही साधक आहे चिंता करतो केव्हा मला भगवंताची कृपा होईल, केव्हा माझ्यावर देवाची कृपा होईल. रात्रंदिवस त्याला झोप लागत नाही. काय असे पुण्य होईल गाठी घालीन पाय देवाची मिठी. मज तो कुरवाळी जग जेटी दाटेन कंठी सद्गदित काही निवतील डोळे. सुखते देखुनी सोहळे संचित कैसे ते न कळे होतील डोळे. आता ही जी अवस्था आहे सामान्य अवस्था नव्हे. भगवान परमात्मा सांगता मनुष्यानां सहस्रेषु कशी येतं ते सिद्ध आहे. येततामपि सिद्धानां कश्चिन्मा व्यक्ती तत्वता. हजारात एखादा मनुष्य गळ्यामध्ये माळा घालतो आणि माळा घातलेल्या हजारापैकीच एखादा परमसिद्धीची प्राप्ती करतो. मोहरा ऐसे फळे नाही आले काही गळती. तुकाराम महाराज सांगतात जेवढा वैशाखा झाडाला मोहर येतो तेवढे आंबे येत नाहीत, जेवढे आंबे येतात तेवढे शेवटपर्यंत टिकत नाहीत. विठ्ठल विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. तुकाराम महाराज सांगतात एखादाच भाग्यवान आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये अशी इच्छा होत नाही. शुभेच्छा सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्था भाविनी तुर्यगा. मुळात शुभेच्छाच माणसाला निर्माण होत नाही. पार्था भवती परी अपेक्षेचे विचार शौरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. माऊली सांगतात दगड मिळतील परीस मिळेल का हो, परीस मिळणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात अमृताचा लेश दैवगुणे. महाराज अमृताचा थेंब अंश दैवगुणाने प्राप्त होतो. अमृततुल्य नक्की मिळेल आहे की नाही. आता त्याला अमृततुल्य नाव कोण दिले आम्हाला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल वास्तविक ते अमृततुल्य नाहीच आहे, ते विषतुल्य आहे महाराज आहे की नाही. तुम्हाला आता विषय आल्या म्हणून जाता जाता सांगतो तो दररोज चहा पितो कॉफी पितो त्याचं 5 मिनिटं आयुष्य कमी होतं. विठ्ठल माझ्या मनाचं सांगितलं त्यामध्ये कॅफेन आणि जी काही टॅनिन हे विषारी द्रव्य असतं. ते विषारी द्रव्य काय करतं माणसाची जीवितहानी करतं. म्हणून चहा पित असताना मनुष्याने गवती चहा प्या, गवती चहा प्या, आयुर्वेदिक चहा प्या, पतंजलीचा प्या. पण असा जो आता जो कंपनीचा चहा आहे ते जो लाल चहा होतो आपल्याला माहिती आहे त्यामध्ये प्राण्यांचं रक्त असतं. विठ्ठल विठ्ठल वारकऱ्यांनी तरी कमीत कमी चहा पिऊ नये. ठीक आहे असू द्या. महाराज सांगतात अमृताचा लेश दैवगुणे अमृताचा अंश दैवगुणाने प्राप्त होतो. अमृत केव्हा प्राप्त व्हायचा विचार करा. तसे अंतःकरणामध्ये सद्वासना सद्विचार परमार्थ करण्याची बुद्धी, वारी करायची बुद्धी, भजन करायला वाटणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायला वाटणं अत्यंत कठीण आहे, अत्यंत दुर्लभ आहे. आळंदीसारखं क्षेत्र आहे महाराज, किती महान क्षेत्र आहे, सिद्ध साधकाचं स्थळ आहे. आळंदी क्षेत्रामध्ये ब्रह्ममुहूर्तात साधक मंडळी प्रदक्षिणा करतात, गंगेचं स्नान करतात, प्रातःकाली ज्ञानोबांचं संजीव समाधी दर्शन करतात. यात्रेकरूच्या गाड्या येत असतात. आता यात्रेकरूच्या गाड्या आल्यानंतर काय त्यांना विचारायचं असतं, मग विचारायला कोणी रस्त्यावर नसतं. मग ते साधक मंडळी परिक्रमा करताना दिसतात. ती गाडी तिथं थांबते. गाडी थांबल्यानंतर त्या मुमुक्षुला साधकाला वाटतं ज्या अर्थी गाडी थांबली आहे त्या अर्थी नक्कीच ते भगवती इंद्रायणी माता कुठेही विचारतील, नक्कीच ते भगवान ज्ञानोबरांचे संजीव समाधी कुठेही विचारतील. पण ते ज्ञानोबरांचे संजीव समाधी विचारत नाहीत, इंद्रायणी विचारत नाहीत, मंगल कार्यालय कुठे विचारतात. विठ्ठल परमार्थ करण्याची वासना निर्माण होणं अत्यंत दुर्लभ आहे, कठीण आहे. महाराज सांगतात जाग आहे हिताचं ज्ञान नाही. एक वर्ग असा आहे त्याला हिताचं ज्ञान हे आहे आणि तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी भगवत भक्ती ते जी काही कार्य करण्यासाठी साधनेमध्ये प्रवृत्त आहे. हिताचं ज्ञान आहे. हिताचं ज्ञान म्हणजे ज्या दृष्टीनं परमात्मा प्राप्ती होणार आहे ते हिताचं ज्ञान आहे आणि परमात्मा प्राप्तीच्या साधनावर तो आरूढ आहे. विठ्ठल विठ्ठल 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात पै द्राक्ष रसा आम्र रसा वेळे तोंड सणे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळो पाहे तै तया ते आळसो खाये ना प्रमादी तरी म्हणे तो होय तैसे. ज्ञानोबा सांगतात द्राक्ष रस आम्र रस आला की वेळेत तोंड सणे वायसा. कावळाचं तोंड काय होतं सडून जातं, कसं सडून जातं मला माहीत नाही, पण ज्ञानोबाने सांगितले डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. डुडुळ सगळ्यांना माहिती आहे. तो डुडुळ दिवस सूर्यनारायण उगायला आला रे आला त्या डुडुळाचे काय होतात डोळे फुटून जातात. तसं तसं कल्याण काळ आला, उद्धाराचं जे काही साधन जवळ आलं, पंढरीची वारी जवळ आली, सप्ताह जवळ आला, ज्ञानेश्वरीचं पारायण जवळ आलं की त्याला काय होतं तय तया ते आळसू खाये. त्याला वाटतं नको कीर्तनाला जायला नको, अशा प्रकारे पारायण जायला नको, फक्त पंक्तीला जावं वाटतं. विठ्ठल ना प्रमादी तरी म्हणे तो होय तैसे.
आणि चूक करण्याच्या वेळेस त्याला वाटतं काय, त्याला उल्हास येतो काय सांगता येत नाही महाराज. तो तसंच करत असतो. सांगण्याचं तात्पर्य तो असा जो काय जीव आहे तो हिताच्या ठिकाणी जागा आहे का? तो हिताच्या ठिकाणी जागा नाही. जागा जागृत शब्दाचा अर्थ 13व्या अध्यायामध्ये खूप सुंदर आला. इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार येवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अनुदर्शन शब्दाचा अर्थ आहे जागा. अनुदर्शन आणि दर्शन. दर्शन म्हणजे ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सावध होणं, पण ती अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच सावध होणं त्याला अनुदर्शन म्हणा. विठ्ठल म्हातारपण येण्यापूर्वीच जागा आहे की नाही? रोग येण्यापूर्वीच जागा आहे. महाराज सांगतात आता जन्म मरण आहे, पुढे परत आपल्या मरावं लागणार आहे. ते मरण येण्यापूर्वीच जो काय आहे सावध आहे. माऊलीने किती जोड वर्णन केले. पोये करते रिगाला मूत्ररंगे निघाला कटामिया चाटीला कुच स्वेदू ऐसी ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते न करी जेणे ऐसे होय हरी उंचावया जुवारी जैसा हे डाया. हे वैरा बापाच्या पुत्र जचे मारले याचे मागे. महाराज पुत्र जसा जो आपला एखादा आक्षेप घेण्यासाठी सूड घेण्यासाठी जसा वडिलाचा बंधू आहे तो काय करतो, पाठीमागं धावत असतो. तसं परत परत मातेच्या उदरामध्ये यावं, परत परत जन्माला यावं. हे जे दुःख आहे हे दुःख त्या साधकाला त्रास देत असतं. औट हातपणे शव होणे जिने उपजो उपजो मरणे नावा नावा. ते गर्भमेद मुसे रक्त मूत्र रसे ओते होणे असे ते लाजीरवाने. ऐसेसिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा. ते लाज पे निर्मळा निसुगा गोड ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. त्याला परत 3.5 हाताच्या देहाच्या रूपाने यावं, आईच्या उदरामध्ये 9 महिने राहावं, जन्माचं दुःख भोगावं, परत परत मरावं. हे जे काही दुःख आहे निर्मळ पुरुषाला ह्या दुःखाचा कंटाळा येतो. पण ज्ञानोबऱ्या म्हणतात ते जी काही निसुग आहेत, निसुग म्हणजे निर्लज्ज आहेत. निर्लज्ज माणसाला याचं काहीच वाटत नाही आहे की नाही? जो 1000 वेळा जेलमध्ये गेलाय त्याला जेलमध्ये जायची भीती वाटते का हो? पण संभावित चा कीर्ती मरणादती रिच्यते. जो संभावित पुरुष आहे त्याला जेलमध्ये जायचा संकोच वाटतो, पण जो 1000 वेळा गेलाय त्याला वाटतं जेल तो हमारी ससुराल है. विठ्ठल विठ्ठल तात्पर्य तो महात्मा जो असतो, महात्मा हिताच्या ठिकाणी जागा असतो. पाहेचा पेना वाटवधा तो आजीची होई जे सावधा. दिवस न निघता औषधा धावी जे जेवी. ज्ञानोबऱ्या म्हणता उद्याचा मुक्काम कठीण आहे, मग तो आत्ताच सावध होतो. माझी आथाव म्हणता थडियेची पांडूस होता पोहणार आयता काशी जेवी. अखंड डोह आहे, मोठा अथांग डोह आहे. आता पलीकडे जायचे, मग पोहत उडी टाकण्यापूर्वीच तो कंबर कसून त्या पाण्यामध्ये उडी टाकतो. नाहीतर पाण्यामध्ये उडी टाकली तो आता गळाला. चालतं का तसं? तसं चालत नाही. ज्ञानोबऱ्या म्हणता एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तोंड मग्न पवाडे कुहा कोण. आता एकदा जळत्या घरात सापडलाय, आता म्हणतो काय करूया, विहीर खोंदूया. शक्य आहे का हो? तसं शक्य घडत नसतं. म्हणून ज्ञानोबऱ्या वर्णन करतात रोग येण्यापूर्वी जो सावध आहे मनुष्याने म्हातारपण येण्यापूर्वीच सावध व्हायला पाहिजे. जरा कर्णमुळे सांगवाली गोष्टी मृत्याची भेटीस जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची दान कार्यसिद्धी. म्हातारपण येण्यापूर्वीच एक सूर्यवंशातले राजे होते. त्यांनी आरशामध्ये आपलं मुख पाहिलं एक पांढरा केस दिसला. त्यांना वाटलं आता पांढरा केस दिसला याचा अर्थच असा आहे आता मुलाला गादीवर बसवायचं आणि जंगलामध्ये जाऊन भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल. सध्याच्या काळामध्ये लोक पांढरी केस काळी करून संसार करतात. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाने वर्णन केले पहा. मलमूत्र डारे होनी ठाकती खोकरे नवसी होती दरे माझ्या निधनी. स्त्रिया म्हणते विवसी बाळे जाती मूर्छी किंबहुना चिवसी पात्र होईना. ऐकणे शेजारी म्हणते मरेना का मेला आणिला कांटाळा येणे आम्हा म्हातारपणी थेटे पडसे खोकला. हात कपाळाला लावणे बैसे खोबऱ्याची वाटे झाले असे मुख गळत असे नाक श्लेष्मपुरी बोलो जाता शब्द नयचे हा नीट गडगडी कंठ कफ भारी. काय म्हातारपणातली अवस्था आहे. ज्ञानोबऱ्या वर्णन करतात तरुणपणामध्ये आपले डोळे कमळ फुलाशी कमळाच्या फुलाबरोबर स्पर्धा करतात, पण तेच डोळे म्हातारपणामध्ये कसे होतात? पद्मदळेसे इसाळे भांडतात जे हे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी पिकलेल्या पडवळाप्रमाणे ते डोळे होतात. आता आपण काय करू, सुंदर असे आपले दात दाखवतो, सुंदर तांबूल खातो म्हणजे पान खातो, ते दात आपण रंगवतो, ओठ रंगवतो. ज्ञानोबऱ्या म्हणतात म्हातारपणामध्येच ते सगळे दात जे आहेत सगळे दात पडून जातील, सगळ्या दाढा पडून जातील. खांडी होणे जे काय हे जे काही खिंड आहे म्हणजे 2 ओठाचे जे खिंड आहे तिथून म्हातारपणामध्ये सारखं लाळ गळत राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल. शेजारचे लोक
लोक म्हणतात कधी हा मरतो, कधी याचं 13वा खायला मिळतं, शेजारची लोक म्हणतात. अशी परिस्थिती म्हातारपणामध्ये आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात ते म्हातारपण येण्यापूर्वीच जो सावध आहे, रोग येण्यापूर्वीच जो सावध आहे, जन्म पुढचं मरण येण्यापूर्वीच जो सावध आहे, त्याला काय म्हणा, जागा म्हणा. तुकाराम महाराज सांगतात आपुलिया हिता जो असे जागता आहे, हिताच्या ठिकाणी जागा आहे, साधनावर आरूढ आहे. केव्हा मला भगवत दर्शन होईल, केव्हा माझ्यावर श्रीगुरूची कृपा होईल, केव्हा मला परमात्म्याचा साक्षात्कार होईल. पंढरीची वारी करतो, भजन करतो, शरीरादी समस्त मानिताती तृणवत जिवे संताचे होत, वाहन दहर यमनियमाचे डोंगर, अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते. त्याला असं वाटतं काय देह घालू करवती करमरी, टाकूया भितरी अग्नी माझी. त्याला वाटतं आता देह कुठं करवती करमरी करू, काय सेवू शीत उष्ण तहान, साहो की मोहन धरवणे बैसो, काय लावू अंगी भस्म हुदळण हिंदू देश कोण खुंटचारी, काय तेजू अन्न करू उपवास, काय करू नास जीवित्वाचा. त्याला असं वाटतं परमात्मा प्राप्तीसाठी मी कोणतं साधन करावं, ह्याला जागा म्हणा. विठ्ठल विठ्ठल जो असा हिताच्या ठिकाणी जागा आहे. तुकाराम महाराज सांगतात धन्य माता पिता तयाच्या. त्या साधकाला तर तुकाराम महाराज धन्यता देतात. पण ते मातृतीर्थ आणि पितृतीर्थ किती धन्य असेल विचार करा. ज्या मातृचरणाच्या पोटी पितृचरणाच्या पोटी संत महात्मा भगवत भक्त जन्माला आला. सगळे संत वचन प्रहार. तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे धन्य माय व्याली, सुकृताचे फळ ते निर्फळ हरिविन, किंवा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. आठविला दाता त्रैलोक्याचा, आठविला दाता त्रैलोक्याचा, आठविला दाता त्रैलोक्याचा. ते मातृतीर्थ ते पितृतीर्थ धन्य आहे. ज्या भगवत भक्तांनी आपल्या हृदयामध्ये परमात्मा वस्तू साठवली आहे. मग श्री तुकाराम महाराज सांगतात धन्य शब्दाचा अर्थ सुकृतीवान, पुण्यवान. धन्य हा शब्द कुणालाही देता येत नसतो. मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये किती सत्ता संपत्ती ऐश्वर प्रतिष्ठा प्राप्त करून घेऊ द्या, पण तो धन्य त्याला कधीही प्राप्त होत नसतो. मनुष्य धन्य केव्हा होतो, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मनुष्य पुण्य करतो. सुकृतीवान पुण्यवान, जो सुकृतीवान आहे पुण्यवान आहे तोच धन्य होऊ शकतो. असे जे मातृतीर्थ आणि पितृतीर्थ कसे आहेत महाराज सांगतात धन्य माता पिता तयाचिया. मग ह्या ज्या माता पित्याच्या पोटी सात्विक अशा प्रकारची मुलं जन्माला येतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा आनंद भगवान पांडुरंगाला होतो. अभंगाचं दुसरं चरण. कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्या घरामध्ये सात्विक कन्यारत्न सात्विक पुत्ररत्न जन्माला येतं त्याचा आनंद देवाला वाटतो. मोदन्ते पितृनुत्यन्ते देवता सनाथाचे भूर्भवती. मोदन्ते पितरांना आनंद होतो, देवता सुद्धा आनंदित होता. सनाथाचे भूर्भवती, ही पृथ्वी सुद्धा सनात होते. पवित्र ते कुळ
पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते ज्या मातेच्या पोटी ज्या धरा भूमीवर संत महात्मा जन्माला येतो ती धरा धन्य होते ती माता धन्य होते जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे ज्ञानोबरांचे ओवे ज्ञानोबरा सांगतात पहा ही भूमी चांगली आहे कशावरून ओळखायचं चांगलं पीक आलं की समजा ही भूमी चांगली आहे तसं हा चांगल्या घराण्यातल्या कशावरून ओळखायचं त्या मुलाच्या आचारावरून त्या मुलाच्या विचारावरून लोक ठरवतात हा नक्कीच चांगल्या घराण्यातला आहे विठ्ठल शांती ब्रह्म बाबा एक उदाहरण सांगत असत काय झालं काय मुलं सात्विक असतात पहा एका साहेबांचं पाकिट हरवलं एका साहेबांचं पाकिट हरवलं 10,000 रुपये त्यामध्ये होते पैसे असू द्या पण त्या पाकिटामध्ये अशा प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्र होते तो साहेब चिंता करतो पैसे गेले तरी चालतील पण ते कागदपत्र मिळाली पाहिजे ते एका सात्विक कुटुंबातल्या एका 10वीच्या विद्यार्थ्याला ते पाकिट सापडलं फोन नंबर होता फोन नंबर करून त्या साहेबाला बोलवलं सांगितलं अमुक ठिकाणी या तुमचं पाकिट सापडले आता किती आनंद झाला सांगता येतो का महाराज काही सांगता येत नाही इतका आनंद झाला आनंद तो साहेब त्या ठिकाणी आला पैसे तर होतेच होते पैशाची चिंता नव्हती पण महत्त्वाचे कागदपत्र होते सहज उद्गार निघाले डोक्यावर हात फिरवला बाळा खरंच धन्य आहेस म्हणे आणि आता महाराज माणसाचं मन प्रसन्न झालं मनुष्याचं मन प्रसन्न झालं काहीतरी बक्षीस देतच असतो आनंद वाटला बाळा खरंच धन्य आहेस म्हणे मग त्यातली 2,000ची नोट काढली त्या बाळाच्या हातावर ठेवली त्यावेळेस तो बाळ म्हणतो बाबा साहेब तुमचं पाकिट तुम्हाला देणं हे आमचं कर्तव्य आहे द्रव्य स्वीकारायचं आम्हाला आई वडिलांनी हे नाही शिकवलं विठ्ठल आई वडिलांचे संस्कार असतात महाराज काय आई वडिलांचे संस्कार असतात विचार करा गोमट्या बीजाची फळे ही गोमटी वाहे त्याची पोटी समतूक तुकाराम महाराज वर्णन करतात गोमटे बीज असलं फळ सुद्धा गोमटच येत असतं आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो पहा काही मुलं अशी असतात पुत्र झाला चोर माय बापा हर्ष चोर पोरग चोर झाला की आई वडिलांना खूप आनंद होतो आता काय काम धंदा करायची गरजच नाही आयते अपहार आणून या भरी घर असे काही मुलं असतात आता एक मुलगा वैशाखाचाच महिना होता झाडाला पिकलेले आंबे लागले होते पाडाचे आंबे लागले होते आता कमीत कमी त्या आंबराईच्या मालकाला विचारलं पाहिजे बाबा थोडा आंबा घेऊ का आंबराईच्या मालकाला विचारलं नाही काय नाही झाडावर चढला पिकलेले आंबे खाऊ लागला तो झाडाचा मालक पळत येतो रागवतो अरे काय शिस्त वगैरे आहे का नाही तुला काय कळतं का नाही कमीत कमी मालकाला विचारलं तर पाहिजे नक्कीच तुझ्या बापाला सांगितलं पाहिजे तो म्हणतो माझा बाप दुसऱ्या झाडावर आंबे खातोय विठ्ठल काय महाराज काय संतती आहे विचार करा काय संस्काराचा विचार आहे का कसल्याही प्रकारचा संस्काराचा विचार नाही ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा चहाडी चोरे भांडवाला वाटा आला भागासी महाराज सांगतात देखोनी हरकली अंड पुत्र झाला म्हणे रान तो झाला भांड सहार चोरटा शिंदळ जाय तिकडे पिढी लोका भूमी कापे त्याच्या भारे कुंभ पाकाची शरीरे दुराचारी तो चांडाळ पाप सांगते विटाळ तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो ते तुकाराम महाराज सांगतात काय संतती आहे महाराज त्या संततीचा विचार सोडून द्या पण ज्या घरामध्ये सात्विक कन्यारत्न सात्विक पुत्ररत्न जन्माला येतं काय महाराज पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तेलोकी झेंडा कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध असलं की जे काय फळ येत असतं ते फळ अत्यंत सुंदर येत असतं पुराणाधिकाचा विचार करा पुराणाधिकामध्ये किती भगवत भक्त मातृभक्त आणि पितृभक्त होऊन गेले आपल्या सगळ्यांना चिंतन माहिती आहे काय झालं शंतनू महाराज आहेत शंतनू महाराजांचं देवी सत्यवतीवर अशा प्रकारे त्यांना विवाह करायचा होता पण देवी सत्यवतीचे पिता जे होते त्यांची अशी अट होती देवी सत्यवतीच्या पोटी जे पुत्ररत्न जन्माला येईल तो हस्तिनापुराचा राजा होईल पण ते शंतनू महाराज म्हणतात मी पूर्वीच वचन दिलंय गंगेचं जे असणारे पुत्र देवी भगवान देवव्रत जे आहेत त्यांना मी वचन दिलेलं आहे मी हे वचन देऊ शकत नाही शंतनू महाराज थोडे नाराज दिसायचे पुत्र असणारे जे देवव्रत आहेत त्यांना चिंता वाटायची माझ्या पित्याला नेमकी चिंता कोणती वाटते माझ्या पित्याला नेमकं
दुःख कोणतं आहे काही सांगत नव्हते. 1 महिना झाला, 2 महिना झाला, शेवटी सेवकाला विचारला प्रकार काय. सगळा प्रकार लक्षात आला. जी काही देवव्रत असणारे गंगापुत्र देवव्रत त्या जी काय असणारे देवी सत्यवतीचे जे पिता आहेत त्यांच्याकडे जातात, विचारतात महाराज आमच्या पिता महाराजांना तुमच्या कन्येशी विवाह करायचा आहे, काय तुमची अडचण आहे. माझी काहीच अडचण नाही, फक्त आम्ही एक अटाशी घातली, देवी सत्यवतीच्या पोटी जे पुत्ररत्न जन्माला येईल तो हस्तिनापुराचा राजा होईल. त्यावेळेस जी काय असणारे देवव्रत सांगतात महाराज त्यामध्ये महाराजांचा आमच्या पिता महाराजांचा काहीच दोष नाही, कारण ते जे काही ब्रीद आहे त्यांनी ते वचन मला दिलेलं आहे, ते मला वचन दिल्यामुळे ते तुम्हाला वचन देऊ शकत नाहीत. पण ठीक आहे, माझ्या मनामध्ये जर आलं तर ते वचन मी तुम्हाला देऊ शकतो. सांगितलं काही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देतो, देवी सत्यवतीच्या पोटी जे पुत्ररत्न जन्माला येईल तोच हस्तिनापुराचा राजा होईल. आनंद वाटला, घेऊन जाऊ माझ्या आईला आता. त्यावेळेस तो देवी सत्यवतीचा पिता म्हणतो आणखी एक अडचण आहे म्हणे, आणखी एक अडचण आहे. तुम्ही जो वचन दिलंय, तुम्ही राज्याचा त्याग केलाय, पण भविष्यामध्ये तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचे मुलं राज्याच्या हक्काविषयी जेव्हा प्रश्न उद्भवतील, निर्माण करतील, तेव्हा आम्ही काय करायचं. तेव्हा पितामह असणारे जे काही देवव्रत आहेत, देवव्रत त्या ठिकाणी भीषण प्रतिज्ञा करतात. चंद्र सूर्य पंचमहाभूत सर्व देवादिकांना साक्षी ठेवून सांगतात आज जन्म ब्रह्मचारी राहीन. विठ्ठल काय त्याग आहे महाराज, विचार करा. भीषण प्रतिज्ञा केली म्हणून देवव्रताचं नाव पितामह भीष्म झालं महाराज. काय भीषण प्रतिज्ञा आहे. अशी प्रतिज्ञा भीष्माचार्यांच्या पूर्वीही कोणी केली नाही, नंतरही कोणी करणार नाही. अशी असल्याची भीषण प्रतिज्ञा जी काय पितामह भीष्माचार्य यांनी केली. सांगितलं माझ्या वडिलांसाठी मी काय करीन, आज जन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन. आनंद वाटला. जेव्हा घरी आले, देवी सत्यवतीला घेऊन आले, घडले सगळी हकीकत शंतनू महाराजांना पिता महाराजांना सांगितली. पिता महाराजांना मोठं वाईट वाटलं, किती मोठा त्याग आहे, काय भक्ती असेल विचार करा. पितृचरणाच्या ठिकाणी काय भक्ती असेल. असेच एक राजे होते, खूप त्यांना पुष्कळ पुत्ररत्न होतं, पण संसार करण्याची इच्छा काही संपली नव्हती. मुलांना विचारलं, मुलांना तुमच्यापैकी मला कोणी तारुण्य देतं का. आता कोण तारुण्य देणार आहे, कुणीच तारुण्य द्यायला तयार नव्हतं. शेवटी धाकटा मुलगा होता, सांगितलं मी तारुण्य द्यायला तयार आहे. त्या मुलाने आपलं सगळं तारुण्य पित्याला देऊन टाकलं. विठ्ठल विठ्ठल भक्ती आहे. अशी पितृभक्ती भीष्माचार्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे शंतनू महाराजांनी आशीर्वाद दिला, बाळा जा, तुला काळ सुद्धा काय करणार नाही. विठ्ठल विठ्ठल आपण जर विचार केला तर सगळे पुराण मातृपितृ भक्तीच्या सेवेनेच तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणे विचारुनी. सर्व पुराण गर्जना करतात, गर्जती पुराणे, सर्व पुराणे गर्जना करतात मातृभक्ती आणि पितृभक्ती सेवेच्या द्वारेच हे सर्व जे काय आपला इतिहास उपनिषद काल सर्व पुराण ह्यांनी सर्व भरून गेलेले आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे, माता पित्याची सेवा प्रधानत्वानं असली पाहिजे. नाहीतर तुकाराम महाराज वर्णन करतात वंचुनिया पिंड भाता दान, महाराज वर्णन करतात असं नाही चालणार म्हणे. महाराज सांगतात जी काय आई वडिलांची सेवा करत नाही पण आई वडील गेल्यानंतर मात्र पिंडदान करतो, तर भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चाळवा चाळवी केले आपणच जेवी असं चालत नसतं. जिवंत असताना आपल्या आई वडिलाची आपण सेवा केली पाहिजे असं शास्त्रामध्ये आलेलं आहे. महाराज आपण आई वडिलाची सेवा, वृद्ध माता पित्याची सेवा करत असताना जर त्या आई वडिलाला आंघोळ घालताना आंघोळीचं आई वडिलाच्या पाणी जर आपल्या अंगावर आलं तर जगातल्या सर्व तीर्थाचं स्नानाचं फळ मिळतं. विठ्ठल मातृचरणी आणि पितृचरणी असणारी निष्ठा आहे. म्हणून असे जे कोळी कन्यापुत्र होते, जे सात्विक कन्यारत्न पुत्ररत्न ज्या कुळामध्ये जन्माला येतं ते जे काही कुळ आहे पवित्र आहे. आता सात्विक शब्द ज्ञानोबर आहे अशा प्रकारे तुकाराम महाराज उच्चार करतात. मग त्या मुलाच्या ठिकाणी सात्विक काय असतं, ज्ञान असतं, सात्विक कर्म असतं, सात्विक धैर्य असतं. सगळं 18 वाद्याचं चिंतन करा. तर कर्म करत असताना मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्वित सिद्ध सिद्ध निर्विकार करता सात्विक उच्चते. कर्म करत असताना सात्विक असतो म्हणजे महाराज सांगतात त्या ठिकाणी कर्माची कर्तृत्व फलाची इच्छा नसते आणि कर्तृत्व मदाचा त्याग केला जातो. अशा रीतीनं तो साधक काय
करतो, कर्म करत असतो. सात्विक कर्माचा विचार करा, सात्विक ज्ञानाचा विचार करा. जे ज्ञान भगवत प्राप्ती करून देतं. सर्व भूतेषु ये नैकम भावमव्ये मीक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. जरा चराचरामध्ये ब्रह्मदर्शन होतं ते सात्विक ज्ञान त्या साधकाच्या ठिकाणी असतं. सात्विक धैर्य त्या साधकाच्या ठिकाणी असतं. धृत्य धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन विभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी. सात्विक सुख त्या साधकाच्या ठिकाणी असतं. आत्म्याची भेटी जीवासी होय. मग सर्व सात्विक राजस आणि तामस तुकाराम महाराज वर्णन करतात. 14व्या अध्यायामध्ये 3 गुणाचा महिमा सांगितला. मग सत्वगुणाची वृद्धी झाल्यानंतर काय होतं, रजोगुणाची वृद्धी झाल्यानंतर काय होतं आणि तमोगुणाची वृद्धी झाल्यानंतर काय होतं. यदा सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात द्विवृद्धम सत्व मित्युत. सत्वगुणाची वृद्धी झाली काय होतं, सर्व द्वारेषु देहेस्मिन् सर्व इंद्रियाच्या ठिकाणी प्रकाश निर्माण होतो, ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो. बुद्धी पगळे शास्त्र जाते. त्याची जी बुद्धी आहे महाराज सांगतात पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी. ज्ञानी वृत्ती तशी फाके सैंग वासना एकवटे प्रवृत्ती ओहोटे मानस विटे विषयावरी. विषयाचा विसर पडतो, इंद्रिय संयमित होतात, मन एकाग्र होतं आणि त्या एकाग्र मनामध्ये भगवंताचा साक्षात्कार होतो. विठ्ठल माणसाचं चिंतन करत असताना ज्ञानोबा वर्णन करतं रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम त्यांनी बदनाते कौंते कर्मसंगेन देहीनम. रजोगुण वाढल्यानंतर काय होतं, तैशी तृष्णा वाढीन न लिया मेरोई हाता आलिया तरी मने एखादिया दारुणा ओळखो. अशी तृष्णा निर्माण होते. त्याला मेरू पर्वत सोन्याचा तोही प्राप्त झाला तरी त्याला कर्म वाटतं. महाराज सांगतात जीविताची कुरुंडी वळू लागे कवडी. अशी जी काही रजोगुणाची असणारी धारणा आहे. आणि तमोगुण काय करत असतो, तमस्व ज्ञानजम विद्धी महाराज मोहनम सर्व देहिनम प्रमादालस्य निद्रा व्यस्तन्य बदनाते भारत. प्रमाद आळस आणि निद्रा ह्या 3 दोषाने तमोगुण माणसाला नेहमी बांधत असतो. प्रमाद असा असतो पतंगा दिपी आलिंगन. पतंग नावाचा किड्या देवाला झडप घालतो. त्यास तैसा वळगे सहसा अकरणीच दिवसा. ज्ञानोबा वर्णन करतात किंबहुना ऐसा प्रमाद रुचे. प्रमाद निद्रा आणि आळस काय नाही महाराज, त्याला इतकी झोप लागत असते. ब्रह्मायू होय जे मग निजलेयाचे असे जे हे वाचून तुझे व्यसन नाही. त्याला वाटतं ब्रह्मदेवाचं आयुष्य प्राप्त व्हावं आणि झोपी जावं. रस्त्यानं जात असताना ठेस लागले, खाली पडला की झोपला. विठ्ठल इतका आळशी असतो महाराज, इतका आळशी असतो काय सांगायचं. आता प्रातस्मरणी गुरुवारी वैकुंठवासी वैद्यबाबा एक उदाहरण सांगायचे. हे 2 आळशी मित्र होते. शेजारी झोपले. उन्हाळ्याचे दिवस होते, संध्याकाळचे थंडगार सावली होती महाराज. दुपारी झोपले 2 वाजता आणि ते नेमकं जांभळाचं झाड होतं. आणि अशा प्रसंगामध्ये प्रकार असा घडला गेला, वरून एक जांभूळ नेमकं एका मित्राच्या तोंडाच्या वरच्या भागाला म्हणजे मिशीमध्ये पडलं. म्हणजे ते मिशीमध्ये जांभूळ अडकलं. मिशीमध्ये अडकल्यानंतर तो जो मित्र असतो तो शेजारच्याला म्हणतो, अरे रामा माझ्या मिशीमध्ये जांभूळ अडकलं, तेवढं ढकल ना. आता त्या मिशीमध्ये ओटामध्ये काही 10 किलोमीटरचं अंतर आहे का हो. पण इतका आळशी ते जांभूळ ढकलायला सांगतो. त्यावेळेस दुसरा मित्र म्हणतो, अरे किती आळशी आहे, मगापासून माझ्या तोंडात कुत्रं लघवी करते तरी मी हाड म्हणत नाही म्हणे. विठ्ठल इतके आळशी असतात. हा तमोगुणाचा परिणाम आहे. निद्रा, आळस आणि प्रमाद. रजोगुण काय करतं, कर्माच्या संघानं बाधित करतं. आणि सत्वगुण काय करतं, सत्वगुण निर्माण झाल्यानंतर ज्ञानाचा प्रकाश सर्व इंद्रियाच्या ठिकाणी प्रकाशमान होत असतो. म्हणून असं जो ज्ञानसंपन्न साधक आहे महाराज वर्णन करतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. जे सात्विक कन्यारत्न आहे, भक्तश्रेष्ठ मीराबाई, संत जनाबाई, मुक्ताबाई असे जे काही भगवत भक्त ज्या घरात जन्माला येतात, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद असे जे सात्विक पुत्ररत्न ज्या घरामध्ये जन्माला येतात, तयाचा हरिक वाटे देवा. मग ते भगवत भक्त काय साधना करतात, गीता भागवत करी श्रवण. 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 अखंड चिंतन विठो अखंड चिंतन
गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ते भगवत भक्त साधू पुरुष काय करतात, भगवद्गीतेचं श्रीमद भागवत ग्रंथाचं चिंतन करतात. पहा, गीता हा तत्वप्रधान असणारा ग्रंथ आहे आणि भागवत हा अशा प्रकारे अद्वैतानंतर भक्ती करणारा म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती सांगणारा हा भागवत ग्रंथ आहे. म्हणून त्या साधकाच्या जीवनामध्ये गीतेचंही अनुष्ठान असतं आणि भागवत ग्रंथाचे अनुष्ठान असतं. गीताशास्त्र कसं जगावं हे शिकवतं, भागवत शास्त्र कसं मरावं हे शिकवतं. अर्जुन गुंतला होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. श्री अर्जुनाला मोह निर्माण झाला, अर्जुनम निमित्ती कृत्त, अर्जुनाचे ने वाजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, जे उपनिषदाचे सार नावाबरोबर वर्णन करतात. ही गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत, रत्न होय काय गीतेचा महिमा आहे. पहा, गीताशास्त्र काय करतं, परमात्म तत्वाचं दर्शन करून देतं. म्हणून हे गीताशास्त्र पठण करत असताना ज्ञानोबरोबर वर्णन करतात, गीतेचं श्रवण करा, गीतेचं वाचन करा किंवा गीतेच्या अर्थज्ञानाचं चिंतन करा. समर्थाचे पंक्ती भोजने, तळील्या वळीला एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षाची लाभे. श्रवण करा, अर्थाचं चिंतन करा किंवा पारायण करा. ज्ञानेश्वरीचं पारायण करा, श्रवण करा किंवा अर्थाचं चिंतन करा. ज्ञानेश्वरी भगवद्गीता मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तत्वनिष्ठ असणारा जो काही ग्रंथ आहे, उपनिषदाचा सार असणारा महाराज वर्णन करतात. असा गीताशास्त्र. अर्जुनाला मोह निर्माण झाला, पण महाराज सांगतात, आता मी तुझेने प्रसादे लादलेने आत्मबोधे, मोहाचे तया कांदे निधी चुरो. भगवान परमात्मा प्रश्न केला, अरे अर्जुना, तुला मी गीताशास्त्र सांगितलं काय, तुलाही धंदा नव्हता मलाही धंदा नव्हता म्हणून सांगितलं का? सांग बर. कच्चित देत छुतम पार्थ त्वये काग्रेन चेतसा, कच्चित ज्ञान समोह प्रनष्टस्ते धनंजय. सांग, तो मोह गेला का नाही म्हणे. त्यावेळेस अर्जुन म्हणतात, देवा मोह काय विचारता म्हणे, तो स्वकुटुंब गेला म्हणे, कारणासहित मोहाची निवृत्ती झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. कारणासहित याचा अर्थ अज्ञान पण गेलं, अज्ञानाचं कार्य मोह कार्याध्यास कारणाध्यास ते सर्व निघून गेलं म्हणे. आता काहीच राहिले नाही. अर्जुनाने काय उत्तर दिले आपल्याला माहिती आहे, नष्ट हा मोहा स्फूर्ती लब्धा तो प्रसादान मयाच्युत. शांतीब्रह्म गुरुवरे बाबा एक भाव सांगत असतात, नष्ट हा मोहा शब्द उच्चारला, मोहा नष्ट असा शब्द उच्चारता आला असता पण तसा उच्चार केला नाही. नष्ट मोहस असा उच्चार केला. का केला? जर मोह नष्ट असा उच्चार केला असता तर कदाचित भगवंताला वाटलं असतं मोह शब्द उच्चारल्यावर मोह आहे की काय अजून वाटलं असतं. म्हणून सुरुवातीला बोलतानाच नष्टो नष्टो शब्द उच्चारला म्हणजे आता तो मोह निघून गेला. विठ्ठल 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 म्हणून आता ते जे काय अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुद्धी. ज्ञानोबनाथ महाराज वर्णन करतात, समाधी दिली, बोध दिला, 18 अक्षयोनी सैन्याचा नाश केला तरी सुद्धा कर्माचा लेप लागला नाही. काय गीताशास्त्र आहे पहा महाराज, कसं जगावं हे गीताशास्त्र शिकवतं. आपल्या वेळेची असणारी मर्यादा आहे, पुष्कळ चिंतन आहे. श्रीमद भागवत ग्रंथाचा विचार करा. परिस्थिती महाराजांना शाप झाला, पण 7 दिवसामध्ये परिस्थिती राजांनी या भागवत ग्रंथाचं श्रवण केलं. भगवान शुक्राचार्य सांगतात, अरे तुला तहान लागत नाही, भूक लागत नाही. नाही महाराज,
महाराज तहान लागत नाही, भूक लागत नाही, पोथी सांगा, पोथी सांगा. आणि 7 दिवसामध्ये त्यक्तोदक उदकाचा त्याग केलेले भगवान परीक्षिती महाराज 7 दिवसामध्ये परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा उच्चारिता 7 दिवसामध्ये भागवत कथा श्रवण केली. आणि जी काय परीक्षिती महाराज अमर झाले, काय महिमा आहे पहा. जेव्हा परीक्षिती राजाला ज्ञान झालं तेव्हा परीक्षिती राजा म्हणतात, का तक्षक का येत नाही, तक्षक का येत नाही, का मला दंश करत नाही पहा, कारण मरण माझे मरून गेले, मज केले अमर. असं आता मला सामर्थ्य प्राप्त झालंय, जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय. म्हणून ते साधक काय करतात, भगवत भक्त काय करतात, गीता तत्वनिष्ठ असणारा जो काय ग्रंथ आहे आणि जी काय अद्वैत भक्तीचा आनंद लुटणारा जो भागवत ग्रंथ आहे त्या भागवत ग्रंथाचं संत महात्म्य चिंतन करतात. आणि वेळ उरला हातामध्ये स्मरणिका घेतात, माळ घेतात, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज सांगतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने पांडु काळ जाऊ नेदू वाया चिंतू विठोबाच्या पाया आसनी शयनी सदा हरीचे चिंतन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. संत महात्म्य आपल्या आयुष्यातला क्षणभर सुद्धा तत् विस्मरणे परम व्याकुल तेती तुझे नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे. परमात्म्याचा क्षणभर सुद्धा स हानिस्तन महन छिद्रम या मुहूर्त क्षणम अपि वासुदेवन चिंतते. एक साधक एक महात्मा म्हणतो, देवा तुझा क्षणभर जरी आम्हाला विसर पडला तर ती खूप मोठी हानी आहे. म्हणून ते भगवत भक्त संत महात्मे परमात्म्याच्या नामाचा त्यांना कधीही विसर पडत नाही. अखंड काय करतात, परमात्म्याचं नामचिंतन करतात. तुकाराम महाराज सांगतात, असे जे भगवत भक्त आहेत, ज्या धन्य माता पित्याच्या पोटी शुचिनाम श्रीमताम गेहेमध्ये जन्माला येतात, अशा माता पित्याच्या पोटी जे पुत्ररत्न कन्यारत्न जन्माला येतं, अशा भगवत भक्ताची आम्हाला सेवा घडावी. हा भाव तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा, घडो त्याची सेवा. तुका म्हणे घडो त्याची सेवा, घडो त्याची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा, घडो त्याची सेवा. घडो त्याची सेवा, घडो त्याची सेवा. तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. तरी माझा देवा नाही, तरी माझा देवा नाही, तरी माझा देवा पार नाही, तरी माझा देवा पार नाही. तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. दयाचा हरी देवा, देवा दयाचा हरी देवा, दयाचा हरी
तरी माझ्या दैवा पार नाही तुकाराम महाराज सांगतो. अशा भगवत भक्ताची साधू पुरुषाची आम्हाला सेवा घडावी तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातली भावना किती श्रेष्ठ आहे पहा. तुकाराम महाराज सांगतात कोळीचे दैवत ज्याचे पंढरीनाथ होईन दासी सुत त्याचे घरी. ज्या घराचं कुलदैवत पांडुरंग परमात्मा आहे त्या घरामध्ये आम्ही दासी सूत म्हणून जन्माला येऊ. पंढरीस कोणी जाती वारकरी होईन त्यांचे घरी पशु याती. पंढरी क्षेत्राला कोणी पायी वारी जात असेल तर त्यांच्या घरी आम्ही पशु याती म्हणून जन्माला येऊ. जे विठ्ठल चिंतन दिवसा रात्री ध्यान होईन पायतन त्याची पाहिजे. रात्रंदिवस विठ्ठल नामाचा जप करत असेल त्यांच्या पायातला आम्ही पायतन हो. तुळशी वृंदावन जयाचे अंगणी होईन किरसोनी त्याचे घरी. ज्याच्या दारापुढं तुळशीचं वृंदावन असेल त्या घरामध्ये आम्ही किरसोनी म्हणून जन्माला येऊ. तुका म्हणे हाचे भाव माझ्या चित्ती नाही अनेका गती चाड मज. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातली भावना आहे कामरी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मोठ्या प्रेमाने सर्वांनी मुखाने नाम आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या नामाने टाळी वाजवा. निवृत्तीनाथ देव सोपान मुक्ताबाई कनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव विठ्ठल जय जय